गुड मॉर्निंग. तर बघू शकता मी झाली आहे रेडी. तर कशासाठी रेडी झाले, कारण की आज मी चालली आहे बर्डीला आणि मम्मी पण आली आहे. तर मम्मीला फिरवणार आहे पूर्ण बर्डी. तर आमच्याकडे लिफ्ट नाही, त्याच्यामुळे मी पायी चाललेली आहे. आत्ता मी पोहोचली आहे खाली आणि आत्ता मी निघाली आहे पायी. का बरं, कारण की आम्हाला इथनं ॲटो मिळणार नाही, आम्हाला जावं लागणार आहे मेन रस्त्यावर. तर मम्मी विचार करत होती किती दूर पायी नेणार आहे, तेवढ्यात आम्हाला मिळाला ॲटो. तर आम्ही निघाला ॲटोनी. तर बघू शकता तर ॲटोमध्ये मिळाली मला छोटीशी एक क्यूटशी मुलगी. नंतर मी व्हिडिओ काढत बसली आणि फायनली आम्ही पोचून गेलो बर्डीला. पोचल्यानंतर सगळ्यात पहिले मी घेतले टिकल्याची डब्बी. त्याच्यानंतर मी गेली इयरिंग. मला तिथूनच इयरिंग दिसले, तर इयरिंग 3-4 घेऊन घेतले, कारण की मम्मी म्हणत होती तुला जे पाहिजे ते घे. तर मी 1000 रुपयाची शॉपिंग करून टाकली. त्याच्यानंतर मग मी फिरवली मम्मीला बर्डी पूर्ण आणि सगळी बर्डी फिरली. घेतलं काहीच नाही. नंतर फिरली सगळी बर्डी आणि नंतर गेलो आम्ही नाश्ता करायसाठी. तर आम्ही नाश्त्यासाठी शोधत होतो की काय कुठेतरी भेटेल काहीतरी. तर तर्री पोहे तर काही भेटले नाही. नंतर मग आम्ही शोधत गेलो. फायनली आम्ही शोधून काढले तर्री पोहे आणि तर्री पोहे खाल्ले. नंतर आम्ही गेलो स्वेटर घ्यायसाठी. तर खूप सारे स्वेटर बघितले. स्वेटर बघता आम्हाला झाली रात्र आणि शेवटी 6-7 वाजून गेले होते आणि आम्हाला काही स्वेटर भेटत नव्हतं. नंतर खूप बघितलं आणि त्यानंतर आम्हाला फायनली भेटलं स्वेटर. आणि नंतर स्वेटर घेऊन आम्ही निघालो घराच्या वाटेवर. आणि जाता तिकडे एवढी गर्दी झाली होती तर ॲटो पण भेटत नव्हता. नंतर फायनली आम्हाला ॲटो भेटला आणि आम्ही ॲटोत बसलो आणि निघालो घराच्या रस्त्याने. आणि बघू शकता तुम्ही आम्ही फायनली निघालो आहे आणि आम्हाला माहिती होतं की तिथं पोचून पण आम्हाला पायी जायचं आहे, तिथपर्यंत ॲटो जात नाही. त्याच्यानंतर बघू शकता माझ्या चुडेसारखा पूर्ण चेहरा झाला होता आणि आम्ही निघालो. फायनली घरी पोहोचलो.